स्ट्रेंथ कमी दिसायली रे कशामुळं. In the previous lecture, we have to discuss our second chapter. There is a 2 bits remaining in your second chapter. That is the Newton-Raphson method and Gauss-Seidel method is there. Okay. तर त्या चॅप्टर मधल्या 2 मेथड तुमच्या राहिलेल्या आहेत. त्या आपण काही आफ्टर दॅट सम लेक्चर्स वी हॅव टू कम्प्लीटेड दॅट 2 बिट्स. ओके, ते न्यूमरिकल आहेत. In the previous lecture, we have to discuss our load frequency control numericals. Okay, we can solve that numericals also. Now we are going to discuss our third chapter, that is the reactive power control. Okay, so let's talking about our reactive power. What is mean by reactive power is there? How can we define that? Reactive power तुम्हाला माहित आहे का? Okay, firstly we have to discuss our first power. Okay, after that one we have to discuss the types of power and further we have to classify that powers, that is the reactive power, active power, apparent power, that's one. Okay, one by one आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्टली आपण पॉवर म्हणजे काय हे बघू. आता जर समजा तुम्हाला कन्सिडर केलं इलेक्ट्रिकल पॉवर इज नथिंग बट हाऊ कॅन वी गिव्ह द फॉर्म्युला इलेक्ट्रिकल पॉवर. How can we give the formula, that is the product between the voltage and current. Okay, हा पॉवरचा फॉर्म्युला आपण नॉर्मली लिहितो, बट इट इज द सिंपल प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट इज देअर. ओके, व्होल्टेज आणि करंटचा प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्ही त्याला पॉवर म्हणणार आहे. बट इट इज नथिंग बट इट इज अ वन टाइप ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू डन दी सम वर्क. ओके, इन द फॅशन ऑफ इलेक्ट्रिकल फॉर्मॅट. ओके, इलेक्ट्रिकल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला जर समजा एखादं वर्क करायचं असेल तर लागणाऱ्या एनर्जीला तुम्हाला काय म्हणायचंय, पॉवर म्हणायचंय. समजतंय, लक्षात येतंय. मग त्याला आपण एखाद्या मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये, मी आताच सांगितलं किंवा अगोदरच्या चॅप्टर मध्ये सुद्धा, इकडे लक्ष द्या रे, अगोदरच्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की कुठल्याही पॅरामीटरला, कोणत्याही कन्सेप्टला मला 2 पॅरामीटर मध्ये किंवा 2 फॉर्मॅट मध्ये मला रिप्रेझेंट करता येतं. Which one this? Graphical format is there and one mathematical format is there. कोणतीही सिस्टीम असो त्याला 2 फॉर्मॅट मध्ये मला रिप्रेझेंट करता येतं. एक तर त्याचा पिक्चराइज फॉर्म किंवा ग्राफ ड्रॉ करून किंवा इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये मला त्याला रिप्रेझेंट करता येतं. ओके, गेटिंग माय पॉइंट. सो इन दिस पर्टिक्युलर पॉवर, that power is represented in the mathematical equation, that is a V into I. Okay, V is nothing but voltage, I is nothing but current. हे जनरल आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामध्ये आता 3 टाइप्स पडतात पॉवरच्या, दॅट इज ऍक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह अँड अपॅरंट. That is nothing but the apparent. Active is nothing but the useful power. Okay, actual work is to be done by using this type of power. Okay, and it is measured in a watt. Okay, हे कशात मेजर केलं जातं, वॅट मध्ये मेजर केलं जातं. सेकंड, that is the unuseful power. Okay, that is the reactive power. It is measured in a VAR. Okay, volt ampere. Reactive is there and apparent power is measured in a V into A. फॉर्म्युला बघितला तर VI cos phi, VI sin phi आणि VI. अपॅरंट पॉवरचा फॉर्म्युला VI असेल. हे जनरल आहे. ह्यामध्ये आपल्याला डिस्कशन करण्यासारखं म्हणा किंवा ह्या गोष्टी सगळ्या माहित असायला पाहिजेत. ओके, आपण फक्त ह्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आपल्या थर्ड चॅप्टर मध्ये. लक्षात येते, समजतं जनरल, हे माहित असायला पाहिजे अगोदर, हे लक्षात असायला पाहिजे जनरली, आणि माहित असतंही जनरल. बट वी हॅव टू रिकॉल दॅट सम कॉन्सेप्ट्स. Okay, useful power, reactive power or unuseful power, that is the combination of both one, P and Q. Okay, it is the real power is also called as real power, active power. Imaginary power, reactive power ला तुम्ही imaginary power म्हणता. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घेतल्यानंतर तुम्हाला apparent power भेटते. Okay, and how can we that apparent power is denoted? S under root P square plus
क्यू स्क्वेअर. ओके, वन बाय वन आपण बघणार आहोत. सिंपल, वी हॅव टू कन्सिडर हिअर if we give the example about that all three types of powers which have been included. ओके, आता एक एक्झाम्पल आपण देणार आहोत. तुम्ही जनरली तुमच्या घरामध्ये, आता प्रत्येकाच्या घरामध्ये फॅन आहे किंवा आपल्याकडे सुद्धा फॅन आहे इथं. ओके, सिंपल मी कन्सिडर करतो आता एक्झाम्पल, सगळ्या पॉवर आपल्याला अंडरस्टँड करता येईल त्या एक्झाम्पल वरून. ओके, लेट्स सी, वी हॅव टू कन्सिडर हिअर फॅन ओनली. when we switch on that particular supply, okay, and directly gives to your fan, what is the function? Okay, काय आहे फॅन, काय करतोय, that fan starts to rotating. Okay, means electrical energy transferred into the mechanical energy and we have to adopt or we have to getting that rotation, mechanical energy चं rotation भेटतं आपल्याला. means if we supply the reactive electrical power, ओके, इलेक्ट्रिकल पॉवर तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी दिलात तर त्याचं रोटेशन म्हणजे काय, ऍक्टिव्ह पॉवर आहे. दॅट रोटेशन मीन्स ऍक्टिव्ह पॉवर. लेट्स सी, वी कन्सिडर हिअर रोटेशन मीन्स ऍक्टिव्ह पॉवर, पी इज देअर. ओके, आता नुसता फॅन रोटेट होतो का कधी, नाही, त्यामध्ये नॉइज तयार होतो. ओके, कधी कधी बघा बेअरिंग जर समजा गेल्या म्हणा किंवा पर्टिक्युलर तुमचं नॉइज क्रिएशन्स त्या ठिकाणी सुद्धा असतात किंवा नॉइज कधी कधी येतो बघा, जनरली फॅन मध्ये आवाज येतो. मग तुम्ही काय करता तिथं, बेअरिंग्स नवीन टाकता म्हणा किंवा ऑइलिंग करता त्याला. ओके, मीन्स दॅट नॉइज इज ऍक्टिव्ह ऑर रिएक्टिव्ह, दॅट इज रिएक्टिव्ह. आपल्याला गरज आहे का त्या नॉइजची, आपण फॅन घरामध्ये आवाजासाठी बसवतो का, नाही. पण मी ज्यावेळेस इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय केली, मी ज्यावेळेस पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल पॉवर त्याला सप्लाय केली एक, त्यावेळेस मला रोटेशनही भेटलं आणि पर्टिक्युलर मला नॉइजही भेटला. अँड दॅट नॉइज इज डिनोटेड बाय क्यू, दॅट इज द रिएक्टिव्ह पॉवर. मला गरज होती का, नाही, पण तो तिथं प्रेझेंट होता. त्याला आपल्याला कमी करता येतं, काढून टाकता येत नाही. लक्षात येतंय, समजतंय जनरल. मीन्स वी हॅव टू रिड्यूस दॅट नॉइज ओनली, वी कॅनॉट रिमूव्ह. ओके, आपण त्या पर्टिक्युलर रिएक्टिव्ह पॉवरला कोणत्याही, मग तुमच्या फॅनच्या कन्सिडरेशन प्रमाणे आपण जाऊ किंवा आपल्या सिस्टीमच्या कन्सिडरेशन प्रमाणे जाऊ. सिस्टीम मध्ये सुद्धा असलेली रिएक्टिव्ह पॉवर तुम्हाला कमी करता येते किंवा वाढवता येते. मग काही ठिकाणी तुम्हाला रिएक्टिव्ह पॉवर कमी पाहिजे, काही ठिकाणी रिएक्टिव्ह पॉवर जास्तीची सुद्धा पाहिजे. ओके, मग त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्त करता येतं. अँड दॅट पर्टिक्युलर मेथड इज नथिंग बट द कॉम्पेन्सेट, रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. ओके, इकडे लक्ष दे रे, तुझं कोण आहे बाहेर. दॅट रिएक्टिव्ह पॉवर इज टू बी कॉम्पेन्सेट. ओके, मग कॉम्पेन्सेटचा मिनिंग काय आहे, वी हॅव टू इन्क्रीज ऑर डिक्रीजेस दॅट रिएक्टिव्ह पॉवर. त्या रिएक्टिव्ह पॉवरला इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी आपल्याला करता येतं जनरली. म्हणजेच त्याला काय म्हणाल आपण, रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन इज देअर. ओके, लक्षात येत आहे, समजतंय जनरल. मग गेटिंग माय पॉइंट. हा, एव्हरीवन ऑनलाईन स्टुडंट्स. बर, आता ह्यामध्ये अपॅरंट पॉवर काय असेल, सिंपल, वी हॅव टू सप्लाय द इलेक्ट्रिकल सप्लाय टू दॅट फॅन. ओके, इलेक्ट्रिकल सप्लाय तुम्ही देताय ना त्याला, म्हणजे जनरली तो काय असेल, कम्प्लीट पॉवर. म्हणजे ती काय, कुठली असेल पॉवर तुमची, अपॅरंट पॉवर. ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिकल सप्लाय दिलात, एखाद्या फॅनला पॉवर दिलात, स्विच ऑन केलात, म्हणजे यू हॅव टू सप्लाय दॅट पॉवर टू दॅट फॅन. ओके, म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉवर तुम्ही सप्लाय केल्यानंतर तो फॅन काय करतोय, रोटेट व्हायला चालू होतोय. दॅट फॅन स्टार्ट्स टू रोटेट, दॅट फॅन प्रोड्यूस द मेकॅनिकल एनर्जी अँड वी हॅव टू युजफुल दॅट मेकॅनिकल एनर्जी. आपल्याला ती पाहिजे, गरज आहे आपल्याला. ओके, लक्षात येत आहे. एखाद्या स्विच ऑन केल्यानंतर तुमचा फॅन हा रोटेट व्हायला स्टार्ट होतो, म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर रोटेशनला मला काय म्हणता येईल, ऍक्टिव्ह पॉवर म्हणता येईल. आणि त्या ठिकाणी रोटेशन सोबतच नॉइज सुद्धा क्रिएट होतो. मीन्स दॅट नॉइज इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिएक्टिव्ह पॉवर. अँड हे दोघं कुणामुळे आले, इलेक्ट्रिकल पॉवर मुळे आले. म्हणून त्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपल्याला काय म्हणायचं आहे, दॅट इज द अपॅरंट पॉवर म्हणायचं आहे. ओके, दॅट इज द बेसिक 3 टाइप्स ऑफ युअर पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर अँड अपॅरंट पॉवर इज देअर. गेटिंग माय पॉइंट. हा, एव्हरीवन बोर्डवरलं लिहिलेलं दिसतंय का रे सगळ्यांना. हा, ऑनलाईन स्टुडंट्स
टेल मी. Okay. In our third chapter, we have to concentrate only this reactive power. आपल्याला ह्या पर्टिक्युलर पॉवरची गरज आहे का, आणि जर गरज असेल तर त्याला पर्टिक्युलर इन्क्रीज कसं करायचं आणि डिक्रीज कसं करायचं. हाऊ कॅन वी मेंटेन दॅट रिएक्टिव्ह पॉवर अक्रॉस द सिस्टीम. तुमच्या सिस्टीम मध्ये रिएक्टिव्ह पॉवर ही मेंटेन कशी ठेवायची, लक्षात येते, समजतंय जनरल. त्या पर्टिक्युलर मेथडला मग त्याच्या डिफरंट मेथड्स आहेत, त्याचे काही पर्टिक्युलर इक्विपमेंट्स आहेत, रिएक्टर्स आहेत, सिंक्रोनस जनरेटर, कुठं रिएक्टिव्ह पॉवर जनरेट होते, कुठून ती पर्टिक्युलर सप्लाय होते, ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण बघणार आहोत. ओके, लेट्स सी अबाउट द कंटेंट्स ऑफ युअर चॅप्टर. Okay, you can able to see the contents, okay, of your syllabus. बघा, ह्या कंटेंट्स मध्ये आपल्याला काय बघायचं, लिहून घ्यायची गरज नाही, कंटेंट्स लिहायची गरज नाही. लेट्स वी हॅव टू टॉक अबाउट द इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्शन, रिएक्टिव्ह पॉवर मीनिंग, ओके, डेफिनेशन, हाऊ कॅन वी ऑपरेट दॅट रिएक्टिव्ह पॉवर. सेकंड वन, दॅट इज द रिलेशन बिटवीन सिस्टम व्होल्टेज अँड रिएक्टिव्ह पॉवर. After that one, reactive power generation. How can we generate that reactive power? Okay, तुमची reactive power ही कुठं जनरेट होते. आता ऍक्टिव्ह पॉवर कुठं जनरेट होते रे, सांगा बरं. मला एक सांगा जनरल, एक सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला. जर तुम्ही एक जनरेटर यूज केला, तुमचं परळीचं जनरेटिंग स्टेशन आहे, लेट्स वी कन्सिडर हिअर परळीज थर्मल पॉवर प्लांट. ओके, इन दॅट थर्मल पॉवर प्लांट विच पॉवर इज टू बी डेव्हलप देअर. कोणती पॉवर डेव्हलप होते, ऍक्टिव्ह होते का रिएक्टिव्ह होते का अपॅरंट होते. विच पॉवर इज टू बी डेव्हलप इन युअर जनरेशन प्लांट. ऍक्टिव्ह पॉवर. ओके, अजून ऑनलाईन स्टुडंट्स काय सांगतात रे. विच पॉवर इज टू बी डेव्हलप इन युअर जनरेटिंग स्टेशन्स. टेल मी. कोणती पॉवर तुमच्या जनरेटिंग स्टेशन मध्ये जनरेट होते. दॅट इज अपॅरंट पॉवर इज देअर. ओके, ऍक्टिव्ह पॉवर किंवा रिएक्टिव्ह पॉवर ही कुठल्याही जनरेटिंग स्टेशन मध्ये जनरेट होत नाही. ओके, एव्हरी जनरेटिंग स्टेशन इज हॅव्हिंग अ अपॅरंट पॉवर इज देअर. अपॅरंट पॉवर तुमची जनरेट होते. इन दॅट जनरेटिंग स्टेशन टोटल पॉवर इज टू बी जनरेटेड. कंप्लीट पॉवर डेव्हलप होते तुमच्या जनरेटिंग स्टेशन मध्ये. म्हणूनच तुमच्या ट्रान्सफॉर्मरची रेटिंग ही केव्हीए मध्ये राहते. लक्षात येते, जनरेटिंग स्टेशनची रेटिंग किंवा जनरेटिंग प्लांटची रेटिंग ही केव्हीए मध्ये राहते. ओके, अल्टरनेटरची रेटिंग केव्हीए मध्ये राहते. बघा, 100 MVA, 10 MVA आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघितलेलं बघा. Synchronous generator is having a rating of 100 MVA, 200 MVA. MVA means apparent power. ट्रान्सफॉर्मर ची रेटिंग सुद्धा केव्हीए मध्ये राहते. कशामुळं, कारण that transformer and synchronous generator or alternator develops the apparent power. ओके, आणि apparent power डेव्हलप केल्यानंतर ती पॉवर तुमच्या डिस्ट्रीब्युशन पोल पर्यंत येते, तुमच्या एनर्जी मीटर पर्यंत येते. ओके, तुमच्या पर्टिक्युलर स्विच पर्यंत येते. जनरली अपॅरंट पॉवर स्विच पर्यंत येते. जनरल ज्या वेळेस तुम्ही एखादा, आता हा पीसी कनेक्ट केलाय तुम्ही किंवा एक प्रोजेक्टर कनेक्ट केला आहे, when we switch on that particular projector, okay, or that PC develops the active as well as reactive power. दोन वेगवेगळ्या पॉवर तो डेव्हलप करतो. मीन सिंपल बघा, आता इन जनरल, आता प्रोजेक्टरचं आपण जर एक्झाम्पल सांगितलं, प्रोजेक्टर हा पर्टिक्युलर अपॅरंट पॉवर घेतोय, पण त्यामधल्या काही पर्टिक्युलर पार्टचा किंवा लेट्स वी कन्सिडर हिअर 100% पॉवर तुम्ही दिलात, तर त्यामधल्या इट इज नथिंग बट यस अपॅरंट पॉवर. त्यामधल्या 90% पॉवरचा तो यूज काय करतोय, डिस्प्ले साठी यूज करतोय. तो जो प्रोजेक्टर आहे तो पर्टिक्युलर 90% पॉवरचा यूज हा कशासाठी करतोय, डिस्प्ले साठी करतोय. आणि बघा, थोडा एक नॉइज तिथं क्रिएट होतोय बघा. गेटिंग माय पॉइंट. ओके, त्या प्रोजेक्टरचा 10% काय पॉवर कुठं यूज होईल,
त्या नॉइज क्रिएशन मध्ये, नॉइज क्रिएट होतोय म्हणजे तिथेही थोडीफार पॉवर लागत असेल. ओके, आपोआप होतोय का तो नॉइज क्रिएट? नाही. म्हणजे 10% इज युअर रिएक्टिव्ह पॉवर. आपल्याला गरज आहे का प्रोजेक्टरच्या नॉइजची? आपण नॉइज साठी प्रोजेक्टर लावलंय का तिथं? नाही. आपण डिस्प्ले साठी प्रोजेक्टर लावलंय. मीन्स ज्या पॉवरचा यूज हा तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर युजफुल वर्क करण्यासाठी करता त्याला तुम्हाला काय म्हणायचंय? ऍक्टिव्ह पॉवर. अँड हाऊ मच देअर? 90%. वी हॅव टू अज्युम देअर ओनली. अँड 10% इज युअर रिएक्टिव्ह, ज्याचा की युजच नाही पण तरी तुम्हाला तिथं वेस्टेज होतंय, इलेक्ट्रिकल एनर्जीचं वेस्टेज होतंय. तुम्ही दिलात किती? 100. जनरेट किती व्हायले? यूज किती व्हायले? 90. अँड अनयूज किती व्हायले? 10. देर इज एव्हरी सिस्टीम कन्सिस्ट द लॉसेस. कुठल्याही पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये लॉसेस हे प्रेझेंट राहणारच आहेत. अशी कुठली सिस्टीम आहे का इनपुट इज इक्वल टू आउटपुट? नाही. देर इज अ सम लॉसेस अँड सच रिएक्टिव्ह पॉवर रिप्रेझेंट द लॉसेस. तुमची जी रिएक्टिव्ह पॉवर आहे ती लॉसेसला रिप्रेझेंट करते. ओके, लक्षात येते? समजते? दॅट इज द सिंपल इंट्रोडक्शन अबाउट दॅट reactive power. We have to change that next slides. Okay. How can we reactive power compensation? आता reactive power बद्दल बघितलं आपण. Let's see the reactive power compensation. How can we define that reactive power compensation is there? Reactive power बद्दल बघितलं. काय आहे reactive power? कशी आपण डिफाइन करतोय? ओके, कोणतं एक्झाम्पल दिलं मी आता रिएक्टिव्ह पॉवर एक्सप्लेन करण्यासाठी? कशाचं एक्झाम्पल दिलं रे? फॅनचं. ओके, रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. हाऊ कॅन वी डिफाइन दॅट रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन इज देअर? आपल्या सिस्टीम मध्ये रिएक्टिव्ह पॉवर ही प्रेझेंट आहे हे तर माहित झालं आता. ओके, तुम्हाला लक्षात आलं आपल्या सिस्टीम मध्ये पर्टिक्युलर रिएक्टिव्ह पॉवर तर प्रेझेंट आहे. आता त्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याचं काम हे आपल्या कॉम्पेन्सेशन प्रमाणे केलं जातं. किंवा जर समजा तुमच्या पर्टिक्युलर रिएक्टिव्ह पॉवरला मला काय करायचंय? इन्क्रीज करायचंय किंवा डिक्रीज करायचंय. दोन्ही केस लागतात. रिएक्टिव्ह पॉवरला मला इन्क्रीज सुद्धा करावं लागतं कुठल्या केसमध्ये, कुठल्या केसमध्ये मला रिएक्टिव्ह पॉवरला डिक्रीज सुद्धा करावं लागतं. दिस रिएक्टिव्ह पॉवर इन्क्रीजेस और डिक्रीजेस by using some method or some equipments. ओके, ह्या पर्टिक्युलर रिएक्टिव्ह पॉवरला मला इन्क्रीज करायचंय किंवा डिक्रीज करायचंय बाय युजिंग दिस इक्विपमेंट्स और मेथड. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज द कॉम्पेन्सेशन. त्या मेथडला मला काय करायचंय? कॉम्पेन्सेशन म्हणायचं. ज्या मेथडमुळं मी पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल पॉवर किंवा रिएक्टिव्ह पॉवर मी मेंटेन करतो, ओके, किंवा मॅनेज करतो, त्या पर्टिक्युलर पॉवरला किंवा त्या मेथडला मला काय म्हणायचंय? कॉम्पेन्सेशन. मी कशाचं कॉम्पेन्सेशन करतोय? रिएक्टिव्ह पॉवरचं कॉम्पेन्सेशन करतो. लक्षात येते? लक्षात ठेवा, रिएक्टिव्ह पॉवरच मला कॉम्पेन्सेट करता येते. ऍक्टिव्ह पॉवर मला कॉम्पेन्सेट करायची गरज नाही. का गरज नाही बरं? सिंपल. लेट्स वी कन्सिडर हिअर S इज इक्वल टू P प्लस J Q इज देअर. तुम्ही 100% पॉवर मला काय केलात? सप्लाय केलात. MSCB सप्लायज द 100% पॉवर टू अस. तुमचा जो इक्विपमेंट आहे तो पर्टिक्युलर 90% पॉवर यूज करतोय. त्याप्रमाणे एकदा इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर झाला की तो तुमचा पॉवर यूज करत असतो. आता जी पॉवर लॉस होणार आहे ती पॉवर किती आहे? 10%. मला ह्या पॉवरला मॅनेज करायची गरज आहे का हो? कारण तो इक्विपमेंटच्या हातात आहे किती यूज करायचं. लक्षात येते? मी जर समजा ह्या 10%ला मॅनेज केलं, मी ह्या पर्टिक्युलर 10%ला 8% केलं समजा, तर काय होणार आहे? 2% पर्टिक्युलर तुमचा इक्विपमेंट काय करेल? मोर पॉवर कंझ्युम करेल, जास्तीची पॉवर कंझ्युम करेल तो.
लक्षात येते, समजते जनरल? म्हणजे तुम्ही त्याला पॉवर ही काय करताय, वापरण्यासाठी जनरेट करताय, वापर म्हणता येतं, त्याचं कामच आहे यूज करणं. त्याला भेटली नाही म्हणून तो 90% यूज केला. जर मी समजा 2% इथं प्लस ठेवतोय, तिथं रिझर्व करून ठेवतोय, तर तो काय करेल, जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरेल तो. लक्षात येते, समजते जनरल? दॅट इज नथिंग बट युअर कॉम्पेन्सेशन. जेव्हा गरज पडली तेव्हा पर्टिक्युलर तुम्हाला काय करायचंय, त्या रिएक्टिव्ह पॉवरला मेंटेन करायचंय. वी हॅव टू ओनली मेंटेन द रिएक्टिव्ह पॉवर. वी हॅव टू ओनली maintain the reactive power compensation. Compensation is nothing but one type of management of maintaining the reactive power within a limits. तुमच्या reactive power ला बघा, reactive power compensation is defined as the management of reactive power of the system. तुमच्या particular reactive power चं compensation हे तुम्ही कसं define करता? It is simply management of a reactive power. You have to manage that reactive power. Getting my point? Understand everyone? Please tell me. And how can we manage? Okay. Why it is managed that particular reactive power? We have to simply, जर मी समजा इथं 2% मॅनेज केलं रिएक्टिव्ह पॉवर, मी इथं 2% काय करतोय, मॅनेज करतोय जनरली. म्हणजे काय झालं, तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये 92% इलेक्ट्रिकल पॉवर तुमची काय होते, यूज होते. लक्षात येते, समजते जनरल? म्हणजे माझ्या पर्टिक्युलर सिस्टीमचा जे काही परफॉर्मन्स आहे, तो परफॉर्मन्स काय होतोय, दॅट पर्टिक्युलर परफॉर्मन्स इज टू बी इम्प्रूव्ह. अगोदर किती यूज होत होती, 90, आता किती झाली, मीन्स पर्सेंटेज ऑफ युजफुल पॉवर इज इन्क्रीज. अँड हाऊ कॅन बी इन्क्रीज? वी हॅव टू मेंटेन दॅट रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. लक्षात येतंय, ह्याचा इफेक्ट असा आहे, एकमेकांवर डिपेंड आहेत ते. एकाला पर्टिक्युलर तुम्ही कॉम्पन्सेट केला तर दुसरा ऍज वेल ऍज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि त्या इन्क्रीज मुळे किंवा त्याच्या इन्क्रीजिंग व्हॅल्यू मुळे तुमच्या सिस्टीमचा परफॉर्मन्स सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इफ द सिस्टीम परफॉर्मन्स इज इन्क्रीजेस, द इफिशियन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इज इन्क्रीजेस. तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीमची फ्रिक्वेन्सी ही काय होते, इन्क्रीज होते. ओके, गेटिंग माय पॉइंट? प्लीज टेल मी. ओके, अंडरस्टँड दिस पॉइंट्स? लक्षात येत आहे, रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, ऍक्च्युअल आपल्याला काय करायचंय, रिएक्टिव्ह पॉवर मेंटेन ठेवायची आहे. ओके, वी हॅव टू मॅनेज दॅट रिएक्टिव्ह पॉवर. अँड व्हाय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट वन? We have to manage that reactive power because we need to improve the system performance. तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीमचा परफॉर्मन्स तुम्हाला काय करायचा आहे, इन्क्रीज करायचा आहे, इम्प्रूव्ह करायचा आहे. त्यामुळे मला काय करावं लागेल, रिएक्टिव्ह पॉवरला मॅनेज करावं लागेल. ओके, हा लक्षात येतंय? एव्हरीवन टेल मी, ऑनलाईन स्टुडंट्स, गेटिंग दॅट पॉइंट्स? बोर्डवरलं व्यवस्थित दिसतंय तुम्हाला? ओके, सो यू कॅन ऑल्सो राईट डाऊन दॅट. ओके, सो देर इज अ two load compensations are there. Okay, what are the methods? Compensation, how can we compensate that particular reactive power across the system? ओके, तुमच्या सिस्टीम मधली रिएक्टिव्ह पॉवर आता तुम्हाला कॉम्पेन्सेट करायचं. हे माहित झालं की कॉम्पेन्सेट म्हणजे काय, मॅनेज करणे. मग कसं मॅनेज करायचं? देर इज अ लोड कॉम्पेन्सेशन इज देअर. ओके, लोड साइड कडून आपल्याला रिएक्टिव्ह पॉवर काय करायची आहे, कॉम्पेन्सेट करायची आहे. जो लोड तुम्ही सप्लाय करणार आहात किंवा लावणार आहात जनरली इन आवर इलेक्ट्रिकल सिस्टीम, इन आवर पॉवर सिस्टीम, देर इज अ 70% load, 70%. Okay, load is are inductive in nature. Okay, and inductance and capacitance are the major source of reactive power. Major source of reactive power. Inductance providing the lagging reactive power and capacitance providing the leading reactive power is there.
ओके, आता हे तर माहित असेल, इंडक्टन्स रिलेटेड टू लॅगिंग, कॅपॅसिटन्स रिलेटेड टू लीडिंग. इंडक्टन्स प्रोव्हाइडेड, इंडक्टन्स absorb or inductance supplies the lagging reactive power आणि leading reactive power तुमचा कॅपॅसिटन्स प्रोव्हाइड करतो. बट इन आवर सिस्टीम 70% पर्टिक्युलर लोड तुमचा कोणता आहे हो? इंडक्टिव्ह आहे. मग बाकीचा रिएक्टिव्ह असेल, थोडाफार रेजिस्टिव्ह असेल, सॉरी कॅपॅसिटिव्ह असेल किंवा थोडाफार रेजिस्टिव्ह असेल. मग मला सांगा, तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये लॅगिंग पॉवर फॅक्टर किंवा लॅगिंग रिएक्टन्स किंवा लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर तुमची जर सप्लाय होत असेल 70% इज द लोड, म्हणजे मॅक्झिमम तुमच्या सिस्टीम मध्ये कोणती रिएक्टिव्ह पॉवर असेल हो? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर असायला पाहिजे. मॅक्झिमम लोड तुमचा कुठला आहे? 70% आहे. ओके, इंडक्टिव्ह आहे. आणि इंडक्टिव्ह लोड तुमचा काय तयार करतोय? लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर तयार करतोय. मीन्स this reactive power is to be compensated by using this leading reactive power. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर तयार होत असेल, इन्क्रीज होत असेल, क्यू लॅग इन्क्रीज होत असेल, तर मला ह्याला काय करायचंय आता? डिक्रीज करायचंय. सो वी हॅव टू मेंटेन और कॉम्पेन्सेट बाय सप्लाइंग द लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर इन द सर्किट. आता जर लॅगिंग समजा असं जात असेल, ओके, दॅट इज अ लॅग, दॅट इज लीडिंग. काय होतील हे? एकमेकांना काय करतील? ते अपोज करतील, कॅन्सल करतील. आणि म्हणजे पर्टिक्युलर आपल्या सर्किट मधला जो रिएक्टिव्ह आहे किंवा रिएक्टिव्ह पॉवर आहे ती काय होईल? कमी होईल. लक्षात येत आहे? समजतंय जनरल? आणि आपल्या कम्प्लीट चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू जनरेट आवर leading reactive power, that is the by using capacitance. How can we generate that this leading reactive power in your system? कशी जनरेट करू? किंवा पर्टिक्युलर आपल्याला by using capacitance, कॅपॅसिटर बँक असेल, कॅपॅसिटर पॅरामीटर्स असतील, सिंक्रोनस मशीन असेल, सिंक्रोनस जनरेटर, that is the major source of your leading reactive power in your system. लक्षात येते? समजतंय? बर, आता लोड कॉम्पेन्सेशन म्हणजे काय? इन दिस पर्टिक्युलर लोड कॉम्पेन्सेशन एव्हरी रिएक्टिव्ह पॉवर इज मेंटेन्ड अक्रॉस दी लोड. म्हणजे तुमचे जे इक्विपमेंट आहेत, आता समजा हा प्रोजेक्टर आहे, तो तुमचा रिएक्टिव्ह पॉवर जनरेट करतोय. ओके, मग प्रोजेक्टरच्या अक्रॉस मी काय करेन? एक कॅपॅसिटर टाकेन प्रोजेक्टरकडे. मी परळीला जाऊन टाकलाय का कॅपॅसिटर तिकडून येईल म्हणून पॉवर? नाही. मी कुठे टाकलाय कॅपॅसिटर? इथं टाकलाय. म्हणजे हा काय आहे? लोड. म्हणजे मी कॉम्पेन्सेट कुठे करतोय? लोड साइडला. त्याला काय म्हणणार आहेत आपण? लोड कॉम्पेन्सेशन. जिथं कुठं लोड आहे तिथं पर्टिक्युलर काय टाका? कॅपॅसिटन्स. तो काय करेल? लीडिंग पॉवर सप्लाय करेल. लीडिंग पॉवर सप्लाय केली म्हणजे काय झालं? एकमेकांना अपोज केले, आणि त्यालाच आपण काय म्हणणार? रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. Getting my point? Understand that one? Everyone getting that point? ओके, आता हे लोड कॉम्पेन्सेशन करायचं कशासाठी? Why we use this particular type of load compensation? Okay, first one, increase the power factor of the system. तुमचं जे काही लोड कॉम्पेन्सेशन आहे ते लोड कॉम्पेन्सेशन मला करायचंय कशासाठी? एवढं सगळं करायचं कशासाठी? कुठलीही गोष्ट पर्टिक्युलर जर समजा तुम्ही रन करत असाल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो जनरल. ओके, का असंच करताय? तर लोड कॉम्पेन्सेशन करायचं कशासाठी? दॅट पर्टिक्युलर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर लोड कॉम्पेन्सेशन इज नथिंग बट द इम्प्रूव्ह ऑफ युअर पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टम. We have to increase the power factor. We have to increase the cos phi. If the cos phi is increases, that particular P is increases. Simple. लक्षात येते? जर समजा तुमचा cos phi increase झाला, तर त्या ठिकाणी तुमची ऍक्टिव्ह पॉवर इन्क्रीज होईल, इफिशियन्सी काय होईल? इन्क्रीज होईल. लॉसेस काय होतील?
कमी होते. सगळे एकमेकांवर डिपेंड आहेत. मी काय केलं, कॉस फाय काय केला, इन्क्रीज केला. हे कॉस फाय कुठून इन्क्रीज झाला, लोड कॉम्पेन्सेशन मधून. लोड कॉम्पेन्सेशन मधून मला कॉस फाय इन्क्रीज झालेला भेटला, त्यामुळे मला काय भेटलं, ऍक्टिव्ह पॉवर इन्क्रीज झालेली भेटली. Efficiency we have to increase that one, and due to this particular increasing efficiency, what is the effect? You have to decrease the automatically losses in your system. म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. ओके, that is the chain reaction. That is the one type of chain reaction. एक पर्टिक्युलर मेथड, एक पर्टिक्युलर तुम्ही पॅरामीटर व्यवस्थित रन करा, त्यावर सगळे डिपेंड आहेत. जर मी इथंच फेल झालो असतो तर काय झालं असतं, मी कॉस फाय पर्टिक्युलर मी व्यवस्थित मेंटेन केला नसता किंवा मी डिक्रीज केला असता तर काय झालं असतं, सगळी पर्टिक्युलर सिस्टीम तुमची काय झाली असते, हो कोलॅप्स झाली असती. म्हणून कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पर्टिक्युलर बेस अँड वी हॅव टू ऑटोमॅटिकली इफिशियन्सी, इन्क्रीजिंग इफिशियन्सी, वी हॅव टू गेटिंग दॅट इफिशियन्सी. लक्षात येते, समजतंय. हा, नेक्स्ट पॉइंट काय आहे, सिंपल, मी आताच सांगितलं. Cos phi increase केला means we have to maintain that particular balancing of active power of the system. तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मधली ऍक्टिव्ह पॉवर तुम्ही बॅलन्स करता ऑटोमॅटिकली. लक्षात येते, समजते जनरल. मी 90 पासून 92 करतोय बघा, ऍक्टिव्ह पॉवर 92 करतोय मी, मीन्स वी हॅव टू इन्क्रीजिंग दिस पर्टिक्युलर पॉवर अँड वी हॅव टू बॅलन्स दॅट पॉवर. अगोदर बॅलन्सिंग होत होती का, नाही. बॅलन्सिंग इज नथिंग बट अ 50-50. असं बॅलन्सिंग नसतं. ओके, वी हॅव टू इन्क्रीजिंग. बॅलन्सिंग म्हणजे काय, त्या प्रपोर्शन मध्ये पॉवर मेंटेन ठेवणे. ओके, सीसॉ सारखं एकाच हॉरिझॉन्टल लाईनला बॅलन्स करणं म्हणजे त्याला बॅलन्सिंग म्हणत नाही. समजतंय, लक्षात येते. ऍक्टिव्ह पॉवर सोबत त्याच प्रपोर्शन मध्ये रिएक्टिव्ह पॉवरला बॅलन्स करणं म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, बॅलन्सिंग ऑफ दिस रिअल पॉवर सिस्टम. Okay, real power of this system. Okay, next आहे voltage regulation. What is the next objective of your load compensation? We have to maintain the voltage regulation. What is mean by voltage regulation? Tell me first. What is mean by voltage regulation? Online students, tell me. How can we define the voltage regulation is there? What is mean by voltage regulation? Okay, constant supply. Again, online students ला माहित आहे का, सांगा रे काय आहे. What is mean by voltage regulation? Simple, लक्षात ठेवा. Regulation means we have to decrease the change between the voltages. नो लोड व्होल्टेज अँड फुल लोड व्होल्टेज. ओके, एक जनरल डेफिनेशन सांग. नो लोड व्होल्टेज टू फुल लोड व्होल्टेज मध्ये जे व्होल्टेज तुमचं चेंज होतं, मीन्स समजा आता 230 आहे नो लोड. ओके, लोड दिल्यानंतर व्होल्टेज कमी झालं, व्होल्टेज ड्रॉप झालं, किती झालं चेंज, 20. 230 minus 210, that is 20 volt. This change, okay, that change is nothing but your regulation, voltage regulation. आणि त्या व्होल्टेज रेग्युलेशनला सुद्धा तुम्हाला काय करता येतं, कॉम्पेन्सेट करता येतं किंवा मेंटेन ठेवता येतं किंवा कॉन्स्टंट ठेवता येतं. लक्षात येते, समजतंय. त्या पर्टिक्युलर चेंजला सुद्धा काय करायचं, आपल्याला कमी करायचं किंवा जास्त करायचं. दॅट इज नथिंग बट द कॉम्पेन्सेशन. गेटिंग माय पॉइंट? ओके, दॅट इज द 230 minus 210, that is 20 volt, and this 20 volt is nothing but your voltage regulation. मग ते पर्सेंटेज मध्ये रिप्रेझेंट करता येतं. आफ्टर दॅट फर्दर पॉइंट्स. ओके, सो third is nothing but your compensate the voltage regulation. Fourth one, to eliminate the current harmonics. When the load compensation is done, the harmonics which are present in your current is to be reduces. तुमचे जे हार्मोनिक्स आहेत ते पर्टिक्युलर हार्मोनिक्स तुमचे काय होत आहेत, रिड्यूस होत आहेत. दॅट हार्मोनिक्स आर टू बी डिक्रीजिंग. ओके, कशामुळं, बरं हार्मोनिक्स म्हणजे काय,
हा फ्रिक्वेन्सी डिस्टर्बन्स. करंट इज हॅव्हिंग अ सम फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स, आपल्याकडे पर्टिक्युलर 50 हर्ट्स आहे. ओके, फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स आहे आपल्याकडे. त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचं डिस्टर्बन्स म्हणजे काय? तुमचं हार्मोनिक्स असतील. मग अशा टाईपच्या हार्मोनिक्सला सुद्धा मला काय करता येतं? लोड कॉम्पेन्सेशन मुळे ते हार्मोनिक्स सुद्धा काय होतात? रिड्यूस होतात. दॅट हार्मोनिक्स ऑल्सो रिड्युसेस. लक्षात येते? समजतं जनरल? मग दॅट इज नथिंग बट द ऍक्च्युअल लोड कॉम्पेन्सेशन इज देअर. ओके, रिएक्टिव्ह पॉवर ही पर्टिक्युलर दोन पॅरामीटर मुळे, एक तर ती लोड कॉम्पेन्सेशन मुळे रिएक्टिव्ह पॉवर आपण प्रोव्हाइड करू शकतो, and second one is your voltage support. What is the main reason for the maintaining the voltage support? बघा, if the reactive power is compensated, what is the effect on your voltage? Load is continuously variable in your system. तुमच्या पॉवर सिस्टीम मधला लोड हा कंटिन्युअसली व्हॅरी होतो, तो डिपेंड राहत नाही कोणावरही. असं झालंय का? आपल्या पर्टिक्युलर लातूरमध्ये जनरली ज्यावेळेस सप्लाय केला जातो, लोड डिफरंट इंडस्ट्रीज होत्या. ओके, सुरुवातीला 10 इंडस्ट्रीज होत्या, पण आज किती आहे? तो 100 इंडस्ट्रीज आहेत. दररोज एक नवीन हॉस्पिटल, दररोज एक नवीन स्कूल तयार होतोय, दररोज एक नवीन इंडस्ट्री तयार होते. म्हणजे तुमचा लोड हा काय होतोय? कंटिन्युअसली व्हॅरी होतोय. And due to this particular variation in a load, that voltage starts to fluctuate. Okay, there is a fluctuation of a voltage in the system, and that particular fluctuation of a voltage is decreases or maintain the voltage constant by using this reactive power compensation. Reactive power compensation केल्यामुळे तुमच्या व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन हे तुम्ही काय करू शकता? कॉन्स्टंट ठेवू शकता किंवा फ्लक्च्युएशन कमी करू शकता. And we have to provided the constant voltage across the system. Getting my point? समजतंय? दोन गोष्टी आल्या. रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन केल्यामुळं एक तर लोड कॉम्पेन्सेशन थ्रू होतं आणि दुसरं व्होल्टेज सपोर्ट दिला जातो. ओके, लोड कॉम्पेन्सेशन केल्यामुळं काय होणार आहे? ते 4 पॉइंट्स होणार आहेत. इन्क्रीज द पॉवर फॅक्टर, बॅलन्स द रियल पॉवर, ओके, compensate the voltage regulation, and eliminate the current harmonics. Harmonics also reduces. Next one, voltage support. By using this reactive power compensation, we have to provide the voltage support to your system. तुम्ही voltage ला constant ठेवता, and we have to reduce that voltage fluctuations in the system. We have to decrease that voltage fluctuation in the system. Getting my point? Everyone, online students and offline students, both one. Tell me, everyone getting these points? And also, by using this reactive power compensation मुळे सुद्धा तुमची सिस्टीम ही स्टेबल राहते. वी प्रोव्हाइड्स द सिस्टम स्टॅबिलिटी ऑल्सो. ओके, तिसरा एक पॉइंट आहे जो की तिथं इन्क्लूड केलेला आहे लास्ट ह्याच्यामध्ये, की रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन मुळे तुमची सिस्टीम सुद्धा काय राहते? स्टेबल राहते. पहिलं काय बघितलं आपण? रिएक्टिव्ह पॉवर. दीज आर द 3 टाइप्स: ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, अपॅरंट पॉवर. त्यामध्ये रिएक्टिव्ह पॉवर ही का महत्वाची आहे त्याची डेफिनेशन बघितली. अँड आफ्टर दॅट वन, व्हॉट इज द रिझन बिहाइंड टू मेंटेन दॅट रिएक्टिव्ह पॉवर. ओके, त्याच्या पाठीमागचे जे काही रिझन्स आहेत त्या रिझन्स आपण बघितलं की रिएक्टिव्ह पॉवर ही कॉम्पेन्सेट का करायची. कॉम्पेन्सेट पहिल्यांदा बघितलं, आणि आफ्टर दॅट वन, व्हॉट इज द रिझन बिहाइंड टू मेंटेन और टू क्रिएट द रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. हे कॉम्पेन्सेशन करायचं कशासाठी? ओके, लक्षात येत आहे? समजतंय जनरल? मग तर तुम्ही लेफ्ट होऊ शकता.